गणेशवाडी डॉल्बीच्या आवाजानं ग्रामस्थांना बहिरेपणा। गणेशवाडीत विसर्जन मिरवणुकीनंतर फटाक्यांचा कचरा व दारू एकत्रित करून पेटवल्यानं झालेल्या स्फोटात 4 अल्पवयीन मुलांचे चेहरे भाजून गंभीर इजा झाल्याची घटना ताजी असतानाच आता डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजानं अनेकांना बहिरेपणाचा त्रास जाणवू लागला। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील गणपती बाप्पांना निरोप देतेवेळी अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला। या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजानं गावातील अनेक तरुण प्रौढ ग्रामस्थांच्या कानाच्या पडद्याला इजा झाली आहे। त्यामुळे बऱ्याच जणांना काहीच ऐकू येण्याचं झालंय। त्यांना आता डॉल्बीमुळे बहिरेपणा येण्याची शक्यता आहे। गणेशवाडीत बाप्पांना जल्लोषी मिरवणुकीनं निरोप देण्यात आला। यासाठी काही मंडळांनी तर चक्क 2.5 लाखांची डॉल्बी आणली होती, तर लाखो रुपयांची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती। नुकताच रविवारी या गावात फटाक्यांचा कचरा त्यातील दारू एकत्रित गोळा करून पेटवल्यानं 4 अल्पवयीन मुलांचे चेहरे भाजलेले होते। ही घटना ताजी असतानाच आता डॉल्बीच्या दणदणाटानं व कर्णकर्कश आवाजामुळे अनेक तरुणांच्या कानाचे पडदे फाटलेत। ज्यांना ऐकू येईना झालंय असे लोक खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत, तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज जागृतीसाठी स्वतःहून पुढे येत आहेत। डॉल्बीमुळे आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल मत मांडतात। गणेशोत्सव मिरवणुकीतील लेझर किरणामुळे डोळ्यांना इजा होणं, डॉल्बीमुळे बहिरेपणा, फटाक्यामुळे चेहऱ्याला गंभीर इजा अशा घटना घडत असल्यामुळे सर्व डॉल्बीवर बंदी आणावी अशी मागणी नागरिकांच्यातून होते। शिवार न्यूज साठी अनिल जासूद। कोण मग काय म्हटलंय? मग सलाईन चालू का इंजेक्शन किती? 6 झाले। 6 सकाळ संध्याकाळ मग जाऊन करलाय तू? मग जरा फरक पडलाय की नाही? खरं उद्या सांगतो म्हटलं। काय सांगणार उद्या? ऐकू आले? अजून नाही, जरा कमी आहे। करते का? मग काय म्हणला डॉक्टर? पडदा आत गेल्यात। परवा आमच्या गावात गणेश विसर्जन झालं, त्यामध्ये डॉल्बीच्या आवाजामुळे मला आता काहीच ऐकू येत नाही।